आता पोरं म्हणली सरजाचा भाऊ देव बाकासूर त्यांनी सुद्धा तिकडे पाचवडला 1 नंबर केला आणि हे छोटा भाऊ ह्यांनी सुद्धा इकडे बरेडला 1 नंबर केला. आज मग तसं योगायोगच म्हणावं लागेल. मित्रांनो, हाच तो सिकंदर आहे जो आज पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे सर्जा. त्याच्या सोबत हा पळाला आणि 1 नंबरचे मानकरी ठरलेत. दादा नमस्ते, आपलं नाव सांगा आणि परिचय द्या. अनिल रामचंद्र वेताळ. बरं, आणि गाव कुठलं? सुरली. आणि कुठली खरेदी? हा गहाणांची. गहाणांची किती दिवस झाली खरेदी केली? खरेदी आता 2-3 दिवस झाले. फक्त 2-3 दिवस झाले. आणि कितीची खरेदी? 21 लाख. बरं, आणि कुठनं घेतले? गहाणांमधून. गाण्यांमधलं गावातल्या गावात तिथं व्यवहार झाला का जवळच्या? गहाणांमधनं घेतली. बरं, किती अंतर आहे सुरलीपासून गाण्यांचं? इथनं आहे की 60-70 किलोमीटर. बरं बरं, कसं काय म्हणजे कसं कळालं की हा नंदी विकायला? तुम्ही कसं पोहोचला त्याच्यापर्यंत? ती जोडीदार आहे आमचं तिथं. बरं बरं. आणि शेडबी आहे तिथे. शेडबी गाण्यांमध्ये कोणाकडनं घेतलाय? देवा वाघमोडे. बरं बरं, त्यांच्याकडनं घेतला. काय सांगाल आज म्हणजे 2-3 दिवस झालेत, 21 लाखाची तुम्ही सांगितली खरेदी आणि पहिलं पैसे फिटला असं वाटायला लागलं. बरं बरं बरं, पैसे भेटला असं वाटायला लागले. आणि तो पण पहिलाच पायरा पहिलाच पायरा तुमच्याकडे आल्यानंतर पहिलाच पायरा म्हणजे तो म्हणजे वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख आहे तो पंचम हिंद केसरी सर्जा आणि त्याच्यासोबत पळाला. काय सांगाल त्याविषयी? आणि त्यात पळून 1 नंबर केला, काय सांगा? ते आम्हाला वाटत बी नव्हतं त्यावर पळेल. हां बरं बरं, कसं काय कोणी नियोजन केलं? नियोजन कोणेगावचं आहे, शुभम म्हणून. बरं, त्याने केलं. बरं बरं, कशी गाडी पळाली? चांगली पळाली. वासरू खालनं ज्यावेळेस सुटतं त्यानंतर पुढं आल्यानंतर अचानक पिकअप घेते, काय सांगाल त्याविषयी? खाली पळत नाही, 2-3 उड्या पुढं पळत, पुढं निकालच घेते. निकाल घेते. बरं, आजची गाडी पळाल्यानंतर काय वाटतंय की बाबा खरेदी हा दुकर लवकर व्हायला पाहिजे होती असं वाटत होतं का? हो, असं वाटतंय. वाटतंय ना एक बैलगाडी मालक म्हणून. बरं, काय म्हणजे कुठं कधी व्हायला पाहिजे होती, काय वाटतं तुम्हाला? आधीच व्हायला पाहिजे होती, एवढं पैसे गेले. बरं बरं, कधी व्हायला पाहिजे होती? कुठल्या मैदानाची तुम्हाला जास्त अपेक्षा होती? पेडगावचं. पेडगावची. दादा किती वर्षाचा नाद आहे? आता बरेच वर्षाचं आहे. बरं, किती वर्ष तरी साधारणतः? तरी 7-8 वर्ष झाली. 7-8 वर्षाचं. आणि कोणते कोणते नंदी होऊन गेल्यात आतापर्यंत? नंदी आता आम्ही घेऊन विकले सगळे. बरं बरं आणि पुन्हा नाद झाला आणि बरं, परत चालू झाला का? बरं, काय करता? शेती का व्यवसाय? शेती करता. बरं, मित्रांनो हे सुरली गावचे आहेत बघा. आणि हा नवीनच चेहरा म्हणायचं सिकंदर म्हणून आहे आणि अतिशय सुंदर अशी जोडी पळाली. किती दिवसाच्या गॅपनं पळवताय? 5-6 दिवस. ह्याला घेत असताना काय पाहिलं? हे आता दिसायला बी सुंदर आहे, हां, लांबी आहे. ते काय सांगाल? शिंगाच्या विषयी एक शिंग पुढं माग असलं की असं वाटतं पळतो. पळतो बैल असं म्हणणं आहे तुमचं, समज आहे. बरं, आणि अजून कसं कुणासारखं म्हणजे काय वाटतंय तुम्हाला? घरणीच्या राजासारखं असं शरीर आहे त्याचं. शरीर आहे त्या पद्धतीने बांधी आणि ह्यांचा बोल बाबा कोण- आणि दादा मला वाटतंय बाईट पहिल्यांदाच आम्हाला काय बोलाय. बरं, असं द्या, तरी पण बोललाय छान तुम्ही. आणि दुसरं म्हणजे किती दिवसाच्या गॅपने पळवताय? पहिला मालकाकडे होता त्यावेळेस 5-6 दिवस. 5-6 दिवसांनी. आणि हे मालक आहेत का ज्यांनी विक्री केला ते? नाही, विक्री केलेली ती मला. ये की बाबा. या की पुढे, या की दादा. मग दादा काय सांगाल आज तुमच्या दावणीचा एवढा सुंदर असा सिकंदर 1 नंबरचा मानकरी ठरलाय, तर काय सांगाल त्याच्याविषयी? काय सांगाल? आता पहिल्यापासूनच हा खोंड ह्याच्यापाशी पळतोय. बरं. जवळजवळ आता यांची परिस्थिती नाजूक असल्यामुळे आजपर्यंत एवढा उजेडात दिसला नाही खोंड. बरं पण मी पहिल्यापासून सुट्टी करतोय या वासराची. जवळजवळ 3-4 महिने झाला खोंड पळतोय. हां, मग आता त्यांचं म्हणणं आलं की आपली परिस्थिती नसल्यामुळं खोंड राहतोयच सलग. आता 3-4 अड्डा तर 1 नंबर आहे त्याचा ह्यांच्यापाशी पण. त्याच्यानंतर आता ठरलं की बाबांनो आपल्याला म्हणजे पुढचा खर्च काही झेपायचा दिसे ना. मग त्याच्यावरती नंतर ना विचार केला की आपण चांगल्या दावणीला द्यायचा. मग विकास शेड वेता सुरली आणि आपण देवा वाघमोडे गाणं दोघांनी खरेदी केली. वा, चालतंय. आपल्या कायम डोळ्यासमोरचा खोंड आणल्यापासून म्हणजे जन्मल्यापासून शेजारच्या गावचाच खोंड बघितलं ह्यांच्या बघण्यात पहिल्यापासून असल्यामुळं खात्रीचा एक असल्यामुळं औषध गोळी उपचार काय नसल्यामुळं आम्ही धाडस करून घेतलाय. बरं, चालतंय. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. आता पुढची तयारी काय, कुठल्या मैदानाची तयारी करताय? आता बघूया 5-6 दिवसाच्या गॅपनं फ्री झाला का त्यानुसार त्याची इच्छा झाली की काढायचा बाहेर. आणि कसं काय ह्याचं 61 फाट्याचं हिंद केसरी मैदानाचं बैल पोळ्याचं कसं काय नियोजन आहे? तिथं पण चांगलं नियोजन असणार दोन्ही मैदानांचं. दोन्ही नियोजन. मित्रांनो, तुम्ही सिकंदरची मुलाखत पाहिली जो सर्जाबरोबर पळून त्याने 1 नंबर केला. त्याचबरोबर ह्या दादांचा अजून एक दुसरा नंदी आणि तो पण नवीनच खरेदी मला वाटतं. त्यांनी मला ते सांगितलं की ही पण माझी नवीन खरेदी. गुलाल आहे का? बरं, काय 3 नंबर केलेला आहे पावदनच्या लक्षाबरोबर. ती बघा मित्रांनो, एकाच मालकाची 2 बैल, एकाने 1 नंबर केला आणि एकाने 3 नंबर केला. दादा पायरा पण चांगला केलता आणि दोन्ही नंदी राहिल्यात. काय सांगाल? काय ड्रायव्हरचं सहकार्य असल्यामुळं बरं झालंय. नाव सांगा की त्यांचं?
विकास ड्रायव्हर विकास आपशिंगेकर. आपशिंगे. बरं दादा, ही कुठली खरेदी आणि कितीची आहे? ही आपशिंगची. आपशिंग कुठली मिलिटरी आपशिंग का अलीकडे? रहमतपूर आपशिंग. बरं आणि कितीची? ही बी 21 लाख. 21च. बरं आणि कुठली कोणाकडनं घेतलाय? ही आता ह्यांचं काय मी घेतलेलं मला माहीत नाही तिकडनं कोणाकडे काय केलं हां. ह्यांच्याकडं. हां. बरं 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 सांगा की कसं 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 सांगा की समजते. हे काय आपलं वासरू होतं हे. बरं आपण त्यांना आपलं दोस्तीनं दिले वासरू. काय सांगाल ते दगडूशेठ नाव ठेवलंय? हा दगडूशेठ नाव ठेवलं. बरं दगडूशेठ नाव ठेवण्यामागचं काय म्हणजे काय सांगा की त्यामागचं रहस्य काय, का ठेवलंय नाव त्याचं? ते आमचं नाव लकी आहे म्हणून आम्ही ठेवलंय. बरं का अजून पहिले नंदी होऊन गेलेत का? हा दगडूशेठ नावाचे 5-6 बैल आम्ही टॉपचे विकले. बरं बरं विक्री केलेली आहेत. बरं त्याचबरोबर दादा आता आणि दादा दगडूशेठचं वैशिष्ट्य काय सांगाल, कुठल्या कुठल्या मैदानात राहिलं? ओपनला मुंबईत जे ओपनचं मैदान चालतं का नाही हां. त्यात पण दोन्ही आदत वासरे फायनल राहिली होती. बरं कुठलं मैदान, नाव काय मैदानाचं? अड्ड्याचं? कर्जचे तर कुठलं तरी मैदान झालं. बरं त्या अड्ड्यात राहिला होता का? हा फायनल राहिली होती. थारचं मैदान झालं होतं. हा. बरं बरं परत दुसऱ्याचं मैदान झालं मुंबईतच. हां. त्यात सुद्धा पाल्याचा बाजार ही फायनलला राहिली होती. बघा मित्रांनो, दोन्ही नंदी राहिले होते, दगडूशेठ आणि इकडं मित्रांनो तुम्ही पाहू शकता सिकंदर. दोन्ही एका दावणीच्या आज फायनलला पात्र झालेली आहेत आणि चांगल्या मैदानात झालेत आणि चांगले पहिरे होते आणि चांगलं नियोजन करा. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. नवीन नंदी, नवीन खरेदी दिसल्या त्यामुळे आम्हाला पण अभिनंदन, म्हणजे आनंद वाटतो की बाबा आता नवीन चेहरे दिसायला लागलेले आहेत. धन्यवाद. मित्रांनो आपल्या समोर आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक विकास शेट वेताळ आहेत आणि शंभू आहेत. मित्रांनो आज त्यांच्या सिकंदरनं आणि त्याचबरोबर ह्या दगडूशेठनं फायनलचा क्रमांक पटकावलेला आहे. सिकंदरबरोबर ती सर्जा पळाला आणि दगडूशेठ बरोबर ती आपला लक्षा पळाला बावधनचा. दादा काय सांगाल, कसा आनंद आहे आत्ताच्या दोन्ही ह्या नवीन खरेदी आहेत? आनंद मोठा आहे. संपर्क फक्त आपलं दोन्ही बैलगाडी मालकानं आम्हाला बैल दिला हां. त्याच्याबद्दल आनंद आहे. बरं आणि आमचा करणारा पडद्याच्या माग आहे हां. शुभम चव्हाण कोणेगाव बरं असं त्यांचं नाव आहे. बरं त्यांनी हे सगळं नियोजन केलं आणि बल्लाळ सर यांच्या नियोजनात, आणि बल्लाळ सरांचाच बैल आहे बरं त्यांच्यामुळे त्यांच्या नियोजनात आम्ही पळालो. बरं चालतंय, अभिनंदन. याला शंभू शेटला विचारूया. शंभू तब्येत कशी तुमची? तब्येत ठीक आहे आता, झाले की झाले ना व्यवस्थित? अरे बऱ्याच जणांना चिंता पडली होती की बाबा, मी पण म्हणलो होतं जाऊ, पण तुम्ही म्हणला जखम आहे ना काय म्हणून जखम बरी झाल्यानंतर म्हणलं बाईट घ्यावं. काय सांगाल आज कशी गाडी पळाली? नाही गाड्या चांगली पळाली. गाडी जरा खाल्लं कमी हालत होती कारण की दोघांना पण जरा तळ कमी असल्यामुळे पल्ला एक 800 फूट होता. पण निम्म्यातनं जी गाड्याला गॅस लागत होता का, तर त्या म्हणजे गॅस गाड्या मागं जाऊन सगळ्या गाड्या धरल्या गाडीनं आणि 1 नंबर केला. तसा खोंड पण 1च नंबर पळतोय. पडल्याचं रानाला भविष्य मोठे. आणि जसा सचिनला आपण बरडला हिरा जसा महाराष्ट्राला दाखवून दिला, तसा आज बरडच्याच मैदानात 1 नंबर सिकंदरला करून दिला. आणि हे पण हिरा 100% महाराष्ट्रात त्याचं नाव आणि विकास शेठचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर करेल ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि दुसरं अजून बाकी कसं कसं नियोजन चालू आहे बाकीच्या मैदानांचं? ह्याचं झालंय का नियोजन 61 फाट्याचं? 61 फाट्याचं आता आमचे नियोजन करणारे बल्लाळ सरच आहेत सगळे. त्यांनी म्हणलं की झालेलं असं, पण आपल्याला काय आपण म्हणजे विचाराय पण जात नाही. आणि आज म्हणजे खऱ्या अर्थाने इकडं सर्जनी केला आणि तिकडं त्याच्या भावाने बकासूरने 1 नंबर केला, त्याबद्दल तर भरपूर आनंद वाटतो. बकासूर त्या पण देवाचा खूप दिवस संघर्ष होता, भावाभावांचा संघर्ष. आज एकाच दिवशी 2 वेगवेगळ्या मैदानात मिटला संघर्ष, त्याच्याबद्दल आनंद आहे. चालते, धन्यवाद. मित्रांनो आज आपण आहोत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील बरड या ठिकाणी. आणि मित्रांनो या मैदानामध्ये तुम्ही पाहिलं असेल की वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे पंचमहिंद केसरी सर्जा आज या मैदानामध्ये फायनलचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. आणि आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगाडी मालक अभिजित भाई पवार आहेत. अभिजित भाई नमस्ते. नमस्कार. काय सांगाल, किती दिवसानंतर हा 1 नंबर झाला आहे? तर मागे एक सरला 1 नंबर केलता, त्याच्यावर हा 1 नंबर आहे परत. एक सरला कोणाबरोबर केला होता नंबर 1 नंबर? चिक्याने सर्जाने केला होता. बरं. आणि आज पैरेकरी कोण होतं? सगळ्यांना उत्सुकता आज सिकंदर म्हणून आहे ती खर्चाने साहेबांनीच पायरा केला होता. म्हणजे पहिलीच वेळ आहे त्यांच्यावर पळायची, आपल्याला वासरू नव्हतं माहिती. बरं बरं आज पहिल्यांदा डायरेक्ट मी पण आत्ताच बघितलंय वासरू. बरं बरं. आणि कोणत्या साहेबांनी? बल्ला डॉक्टरांनी केलं बरं नियोजन. साहेब म्हणतात तुम्ही? ते आपलं म्हणजे आपण त्यांना गुरु मानलंय, त्यामुळं ते आम्ही विचारत नाही जास्त पायरा त्यांनी केल्यावर. म्हणजे जी करेल ती करेल पायरा. आणि म्हणजे मागच्या वेळेस सुद्धा बरडच्या मैदानामध्ये त्या पाठीवरती अपोजिट साईडला पाठी तिथं सचिनने त्याने 1 नंबर केला. 1 नंबर केलता. सचिन त्याचा गुरु आहे
सचिनचा गुरु सरजा हा. आहे आणि सचिन त्याचा शिष्य हा. आहे. त्यामुळे कसं आहे ते किती जरी मैदान आम्ही एकत्र गटाला लागू तर सिमीला लागू, हा. पण सचिन म्हणजे सरजा आहे, सरजा म्हणजे सचिन आहे आणि शाहिदबाई म्हणजे मी आहे आणि मी म्हणजे शाहिदबाई. आज पण गाडी लागली की एक सीमित. आज पण लागली सीमित, आम्ही बरोबर चालतो. पण कसं आहे म्हणजे काय होतंय आता हे लागलं की माणसाचं सांगण्याचं लगे तात्पर्य होतंय तिथं एकात आपली गाडी मारली ना असं केलं म्हणजे म्हणतात की लागली, पण असं काय नाही. की सचिनला आम्ही कधीच आमचा दुसरा धरत नाही, आम्ही आमचाच धरतो. त्यामुळे अशी 100 वेळा जरी राहिली झालं तरी सरजानी मार खाव किंवा सचिन मार खाव हे आमचीच बैल आहेत दोन्ही बी. त्यामुळं काय कोणी काड्या कुरकुड्या करायची तर काय विषयच घेत जाऊ नका, कारण शाहिदबाईंचं आमचं डॉक्टरांचं हे संबंध लय वेगळे आहेत. हे बैलगाडी क्षेत्रापुरते मर्यादित नाही आहेत. आमचे एक म्हणजे जवळचे इतके संबंध तयार झालेत की त्यामुळं विषयच नाही त्या संबंधात घरगुती. अजून आजचं वैशिष्ट्य काय सांगाल? आज बऱ्याच ठिकाणी मैदान होतं. आज बऱ्याच ठिकाणी मैदान होतं. आता पोरं म्हणली सरजाचा भाऊ देव बाकासूर त्यांनी सुद्धा तिकडे पाचवडला 1 नंबर केला आणि हे छोटा भाऊ ह्यांनी सुद्धा इकडे बरेडला 1 नंबर केला. आज मग तसा योगायोगच म्हणावं लागेल की त्याचा बी कमबॅक टॉपचा झाला आणि ह्याचा पण कमबॅक टॉपचा झाला. गाड्या पण दोन्हीकडे चांगल्या होत्या. गाड्या बी सगळ्याच दोन्हीकडे मैदानांना चांगला चांगला प्रतिसाद दिलाय प्रतिसाद होता. तिन्ही मैदानांना. तर त्याचबरोबर ती जोडी आता पुन्हा एकदा कधी एकत्र दिसेल, कारण की आम्हाला ज्यावेळेस पालखीचं प्रस्थान होतं त्यावेळेस ओढ लागते सगळ्यांना विठ्ठल केसरी मैदानाची आपल्या कात्रखाटावच्या. आणि त्यावेळेस नेहमी आठवतो बकासूर आणि सर्जाची जोडी. तर काय सांगाल ते? नाही आमच्याकडून तर काहीच अडचण नाहीये. आता प्रेक्षक सुद्धा मला मेसेज करतात, शेवट मी आज म्हणतोय आमच्याकडून तर कसलीच अडचण नाही. मामाने फक्त फोन करावा किंवा आम्हाला सांगू द्या कोणी फोन कराय, आम्ही त्यांची तयारी आमची एका पायावर तयारी कधीच नाही. त्याचबरोबर शंभू भाऊला दुखापत झाली होती, काय झालं का व्यवस्थित सगळं? झालं, थोडंसं राहिले आता. कुठे गेला? तिकडं पुढे थांबलेले आहेत निकालापाशी. आणि आज जॉकी कोण होतं? जॉकी आपला चिवळा ड्रायव्हर होते, त्यांनी बी बरेच दिवसात चिवळा ड्रायव्हरांचा बी कमबॅक आज जोरात झालाय. गाडी त्यांनी चांगली मारली आता तोंडाला एकदम, म्हणजे जिद्दीनं मारली गाडी, म्हणजे चालवली चांगल्या चांगली पद्धतीने, मारली. हात चलाकी दाखवली. आणि ही तर फाटी अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आता परत 5 तारखेला पण मैदान आहे ह्या ठिकाणी. हो, काय वाटतंय आता परत घरची गाड्या येणार आहेत का पळायला? गाड्या येणार आहेत. आज बाजा पण होता, बाजा पण राहिला क्वार्टरला राहिलाय. क्वार्टरला राहिला. ज्या वेळेस आम्ही दोघेही मैदानात आणतो हा. त्यावेळेस 1 क्वार्टर 1 फायनल समीकरणच आहे. बरोबर. मग हे का आणत जो नाही प्रत्येक 5वी मैदानात दोघं पण? ही 4थी का 5वी वेळ आहे. ही दोघातला 1 क्वार्टरला असतो आणि 1 फायनलला असतो. 100%. एकमेकाच्या साथानी भेटत असेल का? नाही ना, 100%. दोघं एकमेकाबरोबर काय बोलत असतील काय माहिती आहे की नाही? त्यांचं झालं फक्त आजच बरेच दिवसात ना आजच सेपरेट सीमित लागले, नाही आता कंटिन्यू एका सीमित असते. नशिबाचा बा. हा, आज सुंदर अशी गाडी पळाली. आणि त्या आदत वासराबद्दल काय सांगाल? आता तू वासरू ती खालनं 1 उडी कमी आहे बरं का, पण पुढं वासरू लय पळतंय ती. पुढे तोंडाला हो, तोंडाला किती फुटाव लय पळते त्याने? स्पीड किती एका फुटाव? निम्म्यातनं पुढं लय पळतंय लय वासरू. जबरदस्त speed. त्यामुळे गाडी माग असली तरी ती पुढे टाकून येत होती गाडी. कारण की ते पाहायला मिळालं फायनलच्या फेऱ्यामध्ये. हा, कारण की वाटत नव्हतं की आता कुठेतरी वाटत होतं थोडंफार ही होईल, पण जबरदस्त गाडीनं ओव्हरटेक केला. गाडी तिन्ही निकाल गाडीनं सुट्टच घेतल्यात, कुठलाच घासून नाही. गट सेमीन फायनल तिन्ही सुट्ट निकालेत. सुट्ट्या निघालेत. बरं, चालतंय भैया, अभिनंदन तुमचं. आता कुठलं नियोजन आहे? सचिनाप्पा वावरे यांच्या माळशिरस भागामध्ये जे मैदान होणार आहे जाणार आहे तिथे. तिथं जाणार आहे. तिथं 2 दिवसाचं नियोजन आहे का 1 दिवसाचं? 2 दिवसच पळेल बहुतेक. 2 दिवस पडेल ओपन आणि सर्जाचं काय होतं, सर्जाला काय लागोपाठ पळवलं तर त्याचं स्पीड उलट वाढतं, कमी होत नाही. बाजा. बाजा पण पळणार आहे तिकडे. आणि ते झालं की बैल पळायचं कसं काय नियोजन आहे? बैल पोळ्याचं एक सिंगलच आहे. सिंगल आहे तिथे हे मानाची सगळी मैदान खेळायची. सगळी खेळायची. मग आता आराम का काय मध्ये आधी आहे एखादा? नाही आहे ना, परत आता 30ला पळेल ना बैल परत. 30ला कुठल्या मैदानात दिसेल? आता ते ह्याचं मैदान नाही का बरं, कलेडोनच्या तिकडे. बरं, त्या भागात पळणार आहे. बरं, चालतंय. तुमचं अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला आजच्या.